गावाला जाताना रिकामी जाणारी बॅग गावावरून येताना मात्र अशी भाजीपाल्याने किंवा वेगवेगळ्या सामानांनी भरून येते. आता जे गाव सोडून शहरामध्ये राहतात ना, ते हे नक्की रिलेट करणार. ह्यावेळी जाताना मी झाडं ना आतमध्ये नव्हते ठेवले घरात, इथं बाहेर ना ठेवले होते. फक्त गॅलरीच्या ह्या बाजूला ठेवले होते. आणि ह्या कोपऱ्यामध्ये ना ते वरती कबूतर बसतात ते, तर त्यांनी बघा इथं घाण केलीच आहे. आणि झाडं मी इकडे ठेवले होते. फुलं पण उमलल्यात मस्त, गुलाबाची सगळी. गॅलरीमध्ये कबुतरांनी केलेला पराक्रम पाहिल्याच्या नंतर मी गावावरून जी बॅग आणली होती ना, त्यामधलं सामान काढायला घेतलं. आता बॅग रिकामी करत होते आणि आता ह्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत ना, त्या रिकाम्या करायच्या होत्या, कारण त्यामध्ये ना घाम येतो. आता ह्या सगळ्या जे सामान आहे ना, भाज्या वगैरे, ते सगळ्या मला आता याच्यातून काढून ठेवायच्या होत्या. आणि एवढं सगळं सामान आणलेलं होतं. किती ठरवलं नाही आणायचं तरी गावावरून काही पिशवी रिकामी येतच नाही. आता शहरामध्ये किती पैसे देऊन ताज्या फ्रेश भाज्या घेतल्या ना, तरी गावाकडून ज्या ह्या भाज्या आणलेल्या असतात ना, यामध्ये ना वेगळंच सुख असतं. ते फक्त ना जे गावाकडचे शहरात राहतात ना, ते समजू शकतात. आता ह्या सगळ्यांना ताजा ताजा भाजीपाला होता शेतातला, तोच काढला. आता इथं ना शेपूची भाजी होती, ती पण ना गावठी भाजी होती एकदम. त्यानंतर घरच्या झाडाची चिक्कू, घरच्या झाडाची पपई, खूप सगळी अशी इथं 2 प्रकारची फळं होती आणि ह्या भोपळगाऱ्या पण होत्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.